Bless your wonderful loving name. Bless your wonderful loving name. Amen. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु। स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। Bless the Lord, bless the Lord, bless the Lord. Thank you Jesus. Thank you my Lord, thank you my Lord. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव गौरव आणि गौरव परमेश्वरा तुझ्या पवित्र नामाला। तो आमचा देव, आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल, आमचं कवच, आमचा आधार, आमचा तान शृंग, अब्राहम, इसाक व याकोब यांचा जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव, आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस परमेश्वरा। पुन्हा एकदा बाप्पा आम्ही तुझ्या समोर आलेलो आहोत बाप्पा, तुझी उपकार स्तुती करतो बाप्पा, आणि स्तुती आणि स्तवन कर परमेश्वर। तुझ्या अंगणामध्ये प्रवेश आम्ही करतो बाप्पा, तुझ्या उपस्थितीमध्ये आलेलो असताना परमेश्वरा कर बाप्पा, आमच्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर, आमच्या सर्व पापांवर तू पांघरून घाल, आणि खरोखर परमेश्वरा आमच्या चुकांची तू आम्हाला क्षमा कर। हे प्रभू, या संध्याकाळच्या समयी पुन्हा एकदा बाप्पा तू आम्हा सर्वांना तुझ्या उपस्थितीत आणलंस, याबद्दल मी तुझे आभार मानतो। हे प्रभू, यावेळेस मी प्रार्थना करतो परमेश्वरा, जे तुझे लेकर आहेत परमेश्वरा, जे प्रार्थना करीत आहेत परमेश्वरा, जे तुला मागत आहेत परमेश्वरा, आणि जे तुझं वचन ऐकणार आहेत, त्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो येशूच्या नामामध्ये परमेश्वरा। त्यांना तुझ्या स्वाधीन घे, त्यांच्या अंतकरणाचा लगाम तुझ्या हातामध्ये घे। या क्षणाला परमेश्वरा त्यांच्या अंतकरणामध्ये तू कार्य कर बाप्पा, आणि त्यांच्या अंतकरणाला स्पर्श कर परमेश्वरा। ओ माझ्या प्रिय बाप्पा, त्यांच्या अशक्तपणामध्ये त्यांना तू सहाय्य कर, त्यांच्या
त्यांच्या परमेश्वरा कानांना स्पर्श कर. आध्यात्मिक कान उघड परमेश्वरा, म्हणजे ते तुझी स्वर्गीय वाणी ऐकतील जी तुझ्या वचनामध्ये लपलेली आहे. हे प्रभू त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघड, म्हणजे ते तुझी परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये लपलेला प्रकाश पाहतील. प्रभू त्यांचं अंतकरण उघड, म्हणजे तुझं वचन ते समजून घेतील. ओ माझ्या प्रिय बाप्पा, समजणारं मन त्यांना दे, ऐकणारे कान त्यांना दे. त्यांच्यावर तुझ्या वचनांचं अद्भुत आणि सामर्थ्यशाली आणि प्रभावशाली कार्य होऊ दे. प्रभू तू दया कर. प्रभू आतापर्यंत तू मला सहाय्य झालेला आहेस. माझ्या अशक्तपणामध्ये तूच मला हातभार लावलेला आहेस. आज पुन्हा एकदा परमेश्वरा मी स्वतःला तुझ्या हातामध्ये सुपूर्त करतो. तूच माझा तारण आहेस, तूच माझा आधार आणि तूच माझी शक्ती आहेस. आज पुन्हा एकदा परमेश्वरा तुझ्या लोकांसाठी तुम्हाला चालव. माझ्या जिभेला स्पर्श कर, ओठानं विधीवर चिंगळ लाव, माझ्या मुखात आपले शब्द घाल. तुझा अनॉइंटिंग, तुझा अभिषेक तू मजवत ठेव परमेश्वरा, आणि तुम्हाला सहाय्य कर. येथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नाथ मागतो म्हणून तो ऐक. आमीन आमीन आमीन. वेल देवाच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या संध्याकाळच्या समयाबद्दल. जो समय देवाने आपल्याला देऊ केला त्याची कृपादृष्टी त्याने आपल्यावर ठेवली, आणि आजही परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रवाहात ठेवलं, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. त्यानंतर आज मी पुन्हा एकदा संध्याकाळच्या समयी तुम्हा सर्वांचं गॉस्पेल असेंब्ली चर्च भिंगारमध्ये स्वागत करतो. सर्व आपले स्थानिक मंडळीतले लोक आणि इतर भाऊ बहीण जे ऑनलाईन हजर आहेत किंवा जे नंतर संदेश ऐकणार आहेत, त्या तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण परमेश्वराने आपल्याला आजपर्यंत सोडलं नाही, आणि अद्भुत असं ज्ञान परमेश्वर आपल्याला देत आहे, आणि गरजेचं असं ज्ञान परमेश्वर आपल्याला देत आहे, जे जगातल्या इतर लोकांजवळ ते ज्ञान नाहीये. आणि होशे त्याच्या पुस्तकामध्ये म्हणतो, छोट्या पुस्तकामध्ये, की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत चाललाय. माय पीपल आर बीइंग डिस्ट्रॉयड ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज. त्यांच्याकडे ज्ञान नाही म्हणून लोकांचा नाश होते. अनेक लोक हे वेगळ्या दिशेने भटकत आहेत, वेगळ्या मार्गाने जात आहेत, कारण त्यांना देवाच्या वचनांविषयीचं ज्ञान नाहीये. शास्त्र वचन सांगतस की तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. आता देवाचं वचन त्यांच्यासाठी प्रकाश बनत नाही, त्यांना ते मार्ग दाखवत नाही. पण निश्चित आपण आशीर्वादित आहोत की परमेश्वराने आपल्याला निवडलं हे अद्भुत ज्ञान देण्यासाठी, आणि तो देत आहे. वेगवेगळ्या संदेशांच्या द्वारा परमेश्वर आपल्याशी बोलत आहे, आणि वचनाचं पुरेपूर ज्ञान परमेश्वर आपल्याला देत आहे. याबद्दल सर्व गौरव देवाला जातं, आणि आपण खरोखर त्याच्या कृपेनंच जगत आहोत. त्याच्या करुणेनं रोजचा दिवस आपल्याला दिसतो, तो दाखवतो आपल्याला रोजचा दिवस. याबद्दल निश्चितच देवाच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे. गेल्या 2-3 मीटिंग्स पासून मी पवित्र आत्मे, जवळजवळ 4 मीटिंग्स पासून मी पवित्र आत्म्याविषयी बोलत आहे, पण विशेष करून मागील 2 मीटिंग्स पासून पवित्र आत्म्याची गरज या विषयावर मी बोलत आहे. देवाच्या प्रत्येक निवडलेल्या लेकराला पवित्र आत्मा पाहिजेच. इट इज नेसेसरी. द होली स्पिरिट इज नेसेसरी फॉर गॉड्स चाइल्ड. देवाच्या लेकरासाठी पवित्र आत्मा गरजेचाच आहे. ज्याला देवानं सृष्टीच्या स्थापनेपूर्वी निवडलेलं आहे, ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, ज्याला देवानं त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनण्यासाठी निवडलेलं आहे, अशा प्रत्येक देवाच्या निवडलेल्या लेकरासाठी पवित्र आत्मा हा अत्यंत गरजेचा आहे.
पवित्र आत्मा हा अत्यंत गरजेचा आहे, त्याला पाहिजेच. आणि विशेष करून बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मागील 2 मीटिंग्समध्ये आपल्याला मिळालेली आहेत. माझा विश्वास आहे की मागील 2 मीटिंग्समध्ये आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत पवित्र आत्म्याविषयीच. फार फार वर्षापूर्वी, 18 ते 20 वर्षापूर्वी आपल्याला कित्येकांना पवित्र आत्मा मिळाला आणि निश्चित आजही त्यांची पवित्र आत्मा पुन्हा क्रियाशील करणं गरजेचं आहे आणि नवीन लोकांना हा संदेश समजणं गरजेचं आहे आणि त्यांनाही त्यांच्या जीवनात पवित्र आत्मा मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळेच हे माझे परिश्रम आहेत. परंतु 20 वर्षांपूर्वी मी विचार करत होतो, साधारणतः 20 वर्षांपूर्वी आपल्याकडे सत्य होतं, आजही आहे, त्या सत्यामध्येच आपण आहोत. पण त्यावेळेस पवित्र आत्म्याविषयीचं जे नॉलेज होतं आपल्याकडं ते एवढं पुरेशा प्रमाणात नव्हतं. परंतु आज जे नॉलेज आलेलं आहे पवित्र आत्म्याविषयीचं, त्यामुळे मी तुमच्याशी कितीतरी मीटिंग्स बोलू शकतो. त्यावेळेस मी 1 किंवा 2 मीटिंग्स घ्यायचो पवित्र आत्म्याविषयीच्या आणि त्या आपण पाहायचो. पूर्वी मी एका मीटिंगमध्ये किंवा 2 मीटिंग्समध्ये मी संदेश संपवायचो. 1 मीटिंग पुरेशी आहे, परंतु मी 1 मीटिंग साधा 2 ते 2.5 तास बोलायचो आणि खूप त्याच्यामध्ये देखील भरपूर ज्ञान मिळायचं. पण आज पवित्र आत्म्याचं जे महत्व आज मला समजतं ते पूर्वी तेवढं नव्हतं. आज जी अंडरस्टँडिंग विविध ज्ञानातून आणि अनुभवातून देवाने मला दिलेली आहे, त्यावरून परमेश्वराचा आत्मा देवाच्या लेकरांमध्ये कसं कार्य करतो याविषयीचं ज्ञान मला आलेलं आहे. आणि मी म्हणत नाही की याच ठिकाणी आता हेच पुरेपूर ज्ञान आहे, नाही. जसजसं आपण पुढे जाऊ पवित्र आत्म्याचे वेगवेगळे भाग आपल्याला क्लिअर होत जातील. वेगवेगळे पवित्र आत्म्याचे भाग, पार्ट्स आपल्याला स्पष्ट होत जातील की खरंच पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करतो. आणि मग मी तुम्हाला पहिला संदेश, पवित्र आत्म्याची गरज, जो पहिला संदेश मी तुम्हाला दिला ही श्रेणी चालू झाल्यापासून, आणि त्यामध्ये आपण पाहिलं की पवित्र आत्मा पहिली गोष्ट गरजेचा आहे. आणि आपण पाहिलं पवित्र आत्म्याचं चिन्ह काय, व्हॉट इज द साइन ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याचं चिन्ह काय, कशावरून ओळखायचं की एखाद्या व्यक्तीला पवित्र आत्मा मिळाला, कशावरून ओळखणार. पहा, कित्येक लोकांना असं वाटतं की आपण चांगले राहतो, आपल्यामधलं चांगुलपण हाच आमच्या मधला पवित्र आत्मा आहे. परंतु तुमच्या मधलं चांगुलपण हा तुमच्या मधला पवित्र आत्मा असू शकत नाही. ते चांगुलपण ते चिन्ह नाही आहे. बाहेरचे लोक इतकं चांगलं जीवन जगतात, कित्येक लोक, विधर्मी लोक, ज्यांना देवाची ओळख नाही, ज्यांना सत्याची ओळख नाही, असे कित्येक लोक खूप चांगलं जीवन जगतात तुमच्याही पेक्षा. पण याचा अर्थ असा नाही त्यांना पवित्र आत्मा आहे. त्यांना ती शिस्त आहे त्या लोकांना, आणि त्यांच्या घरामध्ये ती शिस्त, ते प्रेम आणि त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या शिस्तीला धरून आहेत किंवा चांगुलपणाला धरून आहेत, किंवा कुठेतरी धार्मिकतेच्या कॅटेगरीमध्ये मोडतात ते. तर याचा अर्थ असा नाही की त्यांना पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा मिळण्याचं एकमेव चिन्ह बायबल देतं, आणि ते आहे अन्य भाषा बोलणं. आम्ही तुम्हाला अनेक वचनं दिले, मला त्या संदेशांची रिव्हिजन करायची गरज नाही आता, तर तुम्हाला 2 संदेश समजलेले आहेत. पवित्र आत्मा हा अन्य भाषा बोलून मिळतो. आणि पवित्र आत्म्याला कैवारी असं म्हटलं जातं. कैवारी, ॲडव्होकेट, हेल्पर असे नाव आहेत. तो पवित्र आत्मा आहे जो आपल्याला मदतीस म्हणून दिलेला आहे देवाच्या लेकरांसाठी. पवित्र आत्म्याचं जसं तुम्ही हे ज्ञान मिळवता, तुम्हाला समजेल की खरंच पवित्र आत्मा आपल्याला देवानं कशासाठी दिलेला आहे. कशासाठी दिला आहे? फक्त अन्य भाषा बोलण्यासाठी का फक्त लोकांना दाखवण्यासाठी मला पवित्र आत्मा आहे, पहा मी अन्य भाषामधून बोलतो, किंवा मला फक्त मिळवायचा म्हणून मिळवायचा, त्यासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे का? नाही. मग आपल्याला जसं त्याचं महत्व समजायला पाहिजे तसं समजलं नाही. परंतु पवित्र आत्मा
अन्य भाषा बोलून मिळतो. आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी 120 जणांना पवित्र आत्मा अन्य भाषा बोलूनच मिळाला. कर्नेलियाच्या घरी विदेशी लोकांवर पवित्र आत्मा उतरला, ते अन्य भाषा बोलले. प्रेषितांची कृत्ये 19व्या अध्यायामध्ये एपिस येथील काही शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला, ज्यावेळेस पावलानं त्यांच्यावर हात ठेवले शास्त्रवचन सांगतं, आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, कारण ते अन्य भाषा बोलले. बायबलमध्ये तुम्ही कुठेही जा, प्रत्येक घटना हे आपल्याला सांगते की पवित्र आत्मा ज्यावेळेस लोकांवर येतो ते अन्य भाषांतून बोलतात. दे स्पीक इन अदर टंग्स. People speak in other tongues when they receive the baptism of the Holy Ghost in their lives. People speak in other tongues. जी भाषा तुम्ही कधीच शाळेमध्ये शिकला नाही, जी कधी ऐकली नाही, ज्याची एबीसीडी तुम्हाला माहिती नाही, ती भाषा, स्वर्गीय भाषा ज्याला आपण म्हणतो, स्वर्गीय टच, परमेश्वर तुमच्या मुखात टाकतो. आणि तुमच्या विचारांचा, तुमच्या मुखाचा, तुमच्या जिभेचा ताबा परमेश्वर घेतो आणि तुम्हाला चालवतो त्या प्रार्थनेमध्ये. आणि मग पहिल्या संदेशच्या नंतर आपण पाहिलं, सेकंड मेसेज जो झाला मागच्या वेळेस, आपण पाहिलं की पवित्र आत्मा हा एक दान आहे. इट इज अ गिफ्ट ऑफ गॉड. पवित्र आत्मा हा एक कृपा दान आहे. शोमरू स्त्रीला प्रभू येशू बोलला की देवाची कृपा दान म्हणजे काय हे जर तुला माहिती असलं असतं तर तूच मला मागितलं असतं आणि त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं. तर तुम्ही तुला जिवंत पाणी दिलं असतं. कोणतं होतं जिवंत पाणी? जे शोमरू स्त्रीला प्रभू येशू बोलत होता. कोणतं होतं जिवंत पाणी? तो हे जिवंत पाणी, त्याच्यामध्ये जो विश्वास ठेवतो त्याच्यामधून तो म्हणतो उफळत्या पाण्याचा झरा वाहील. त्याच्यामध्ये उफळत्या पाण्याचा झरा असेल. पहा, पवित्र आत्मा हा एक उफळत्या पाण्याचा झरा आहे. झरा कधी सुकत नाही, झऱ्यातून सारखं पाणी वाहतं. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की पवित्र आत्मा एकदा का मिळाला तो निघून जात नाही, तो कधीच जाणार नाही. जर का ट्रू बॅप्टिझम ऑफ द होली गोस्ट आहे तुम्हाला जर पवित्र आत्मा, खराखुरा पवित्र आत्मा मिळालेला, मी खराखुरा म्हणतो कारण सैतानही खोटे आत्मे देतो. सैतानही अन्य भाषा तुमच्यामध्ये मुखामध्ये टाकू शकतो. तुम्हाला असं वाटतं बघा मी पवित्र आत्म्याने भरलो. शास्त्रवचन असं सांगतं या ठिकाणी, मला असं वाटतं करास पत्र याचा पहिले करिंथ याचा किंवा दुसरे करिंथ असेल, बघूया. दुसरे करिंथ 11वा अध्याय आणि वचन, दुसरे करिंथ 11वा अध्याय आणि वचन 14. कुठला पावर आहे सैतानाला कुठली शक्ती आहे? तुम्हाला माहिती का सैतान काय काय करू शकतो? सैतान काय काय करू शकतो? त्या ठिकाणी बोट ठेवा. दुसरे करिंथमध्ये आपण येऊया, पण आज मला काही नवीन वचन तुम्हाला द्यायचे. दुसरे करिंथमध्ये बोट ठेवा, पण प्रकटीकरणाचं पुस्तक 14वा अध्याय, प्रकटीकरण याचा मला असं वाटतं 13वा अध्याय. सैतानाला कुठला अधिकार आहे? 13वा अध्याय 13 वचन शास्त्रवचनात सांगतं ते मोठी चिन्हे करतं. सैतानाला अधिकार आहे मोठमोठी चिन्हे आणि चमत्कार करण्याचा अधिकार त्याला आहे. ते मोठी चिन्हे करतं आणि मनुष्यांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पाडावा असे देखील करते. अर्थात सैतान तुमच्या समोर स्वर्गातून आकाशातून पृथ्वीवर अग्नी सुद्धा पाडू शकतो. फार मोठा अधिकार आहे त्याला. वेगवेगळे चिन्ह तो करू शकतो. तुम्हाला समजणार पण नाही हे देवाने केलं का सैतानाने केलं. सैतान जर का आकाशातून अग्नी पाडू शकतो, सैतान खोटा आत्मा देऊ शकत नाही का? निश्चित 100% सैतान लोकांना खोटे आत्मे देतो. आणि लोकांना असं वाटतं की माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. शास्त्रवचन सांगतो दुसरे करिंथ याचा 11वा अध्याय 14 वचन, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पाऊल म्हणतो यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. तुम्ही म्हणता काय सैतान असं करू शकतो? सैतान पृथ्वीवर अग्नी पाडतो, अग्नीचा वर्षाव करू शकतो. हो, सैतान लोकांना अन्य भाषेचे आत्मे देऊ शकतो का? हो.
म्हणून पाऊल म्हणतो 11वा अध्याय 2 कोरिंथ 11:14 मध्ये, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धारण करतो. सैतानही तेजोमय देवदूताचं रूप धारण करू शकतो. तुमच्या समोर तो देवदूत बनून येईल, एकदम तेजोमय, आणि तुम्हाला असं वाटेल मी स्वर्गदूत पाहिला. हवेसमोर ज्यावेळेस सैतान गेला, तो मला त्या विषयामध्ये जायचं नाही, परंतु तो त्या अवस्थेत गेला नाही जसं लोक विचार करतात. मोठमोठे नख आणि अकराळ विकराळ रूप आणि शिंग असलेला किंवा वेगळ्याच रूपात किंवा मग सापाच्या रूपात सैतान गेला नाही. सैतान हे सगळं तेज, स्वतःच सगळं तेज आणि प्रकाश तो न्याला, घेऊन गेला तो. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, कारण का सैतानही तेजोमय, स्वतः तेजोमय देवदूताचं रूप धारण करतो. पण सैतानालाही अधिकार आहे, आणि सैतान कधी कधी लोकांच्या मुखामध्ये अन्य भाषा टाकू शकतो. परंतु आपल्याला कसं समजणार की एखाद्याला पवित्र आत्मा खरा आहे? कशावरून समजणार एखाद्या व्यक्तीला पवित्र आत्मा खरा आहे? वेल, जसा टायमिंग जातो, जसा कालावधी निघून जातो, वेळ निघून जाते, आणि मग तो व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये ज्याला पवित्र आत्मा आहे असं तो म्हणतो, त्या व्यक्तीमध्ये चेंजेस किती होतात यावर अवलंबून आहे की त्याच्यामध्ये पवित्र आत्मा खरा आहे किंवा मग खोटा आहे. कारण शास्त्रवचनात सांगतं, मत्ते कृष्य वर्तमान, मॅथ्यू मत्ते कृष्य वर्तमान कशावरून ओळखणार तुम्ही? 7वा अध्याय वचन 20, 7वा अध्याय वचन 20 वचन सांगतं, यास्तव तुम्ही त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखाल. therefore you shall know them by their fruits. तुम्ही त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखाल की कोण देवाचं लेकरू आहे, कोण नाही, कोणामध्ये खुरा पवित्र आत्मा आहे, कोणामध्ये नाही. का ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल होत जातात, दिवसेंदिवस वाढते बदल होत जातात, आणि तो जास्तीत जास्त देवावर प्रीती करायला शिकतो, आणि तो आज्ञापालन करायला शिकतो, तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीमध्ये खराखुरा पवित्र आत्मा आहे. पण ज्या व्यक्तीमध्ये अनेक वर्षांपासून बदलच नाही, आणि तो म्हणतो माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तो अन्य भाषा पण बोलतो, तर शक्यता आहे की त्याच्यामधला पवित्र आत्मा खराखुरा पवित्र आत्मा नाही. कारण का पवित्र आत्मा हा मुळात येतो तो तुम्हाला चेंज करण्यासाठी. पवित्र आत्मा मुळात येतो तुम्हाला बदलवण्यासाठी. तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये तो कधीच ठेवणार नाही, चुकीच्या गोष्टींमध्ये तो कधीच ठेवणार नाही. तो तुम्हाला हळूहळू मार्ग दाखवेल, तो तुम्हाला सर्व शिकवेल. प्रभू येशू म्हणाला योहान 14व्या अध्यायामध्ये 26 वचन, की ज्यावेळेस तुमच्यावर पवित्र आत्मा येईल तो तुम्हाला सर्व शिकवेल. वेल, मग पवित्र आत्मा जर आपल्यामध्ये आहे, 18 वर्ष झाले, 20 वर्ष झाली, त्याने आपल्याला काय शिकवलं? तुम्हाला स्वतःला जाणवतं का? ज्या लोकांना पवित्र आत्मा मिळालेला आहे त्या लोकांना जाणवतं का की गेल्या अनेक वर्षांमध्ये तुमच्यामध्ये किती बदल झालेले? आणि बदल हे कंटिन्युअसली होत राहतात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, आणि ते एक चिन्ह आहे की पवित्र आत्मा त्याच्यामध्ये खराखुरा आहे किंवा नाही. म्हणून आपण म्हणतो माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, मी अन्य भाषा बोलतो, याचा अर्थ असा नाही तो खरा पवित्र आत्मा आहे. खऱ्या पवित्र आत्म्याचं चिन्हच वेगळं आहे, आणि ते चिन्ह असं आहे, तो निश्चित अन्य भाषा बोल, परंतु त्या व्यक्तीमध्ये परमनंट चेंजेस होत जाते. जी चूक 5 वर्षापूर्वी तो करत होता आज त्याच्याकडून होणार नाही. ही will not be able to do the same mistake again. The person, तो व्यक्ती पुन्हा तीच चूक त्याच्या जीवनात करणार नाही. हे त्याचं चिन्ह आहे की त्याच्यामधला आत्मा खरा आहे. त्याला गिल्टी फिलिंग येईल, त्याला लाज वाटेल. पहिले करीब 5 मधल्या माणसाला गिल्टी फिलिंग आलं, त्याला लाज वाटली, आणि तो त्याने त्याची चूक करणं सोडून दिलं. आणि जो व्यक्ती
त्या व्यक्तीला फोर्स करायची गरज नाही, देवाच्या माणसाने फोर्स करायची गरज नाही बळजबरीने, पण तो व्यक्ती आपोआप आकार घ्यायला लागतो. आणि ते त्याचं चिन्ह आहे. त्याची फळं दिसायला लागतात की खरंच तो चेंज होत आहे, त्याची फळं येते. आणि ते त्याचं चिन्ह आहे की त्याच्यामधला पवित्र आत्मा खरा पुरा पवित्र आत्मा आहे. यावरून आपण ओळखू शकतो की कोणामध्ये खरा पवित्र आत्मा आहे, कोणामध्ये नाही. 18 ते 20 वर्ष झाले एखाद्यामध्ये पवित्र आत्मा आहे, परंतु आज चर्च आहे, आज संदेश आहेत, आज प्रार्थना आहे, सर्व काही मिळत आहे लोकांना, आणि तरी पण चेंजेस नाहीत. याचा अर्थ की एखादा व्यक्ती अन्य भाषा बोलतो, परंतु त्याला तो चेंज होत नाही, किंवा त्याचा पवित्र आत्मा त्याला टोचणी लावत नाही, त्याचा पवित्र आत्मा त्याला शिकवत नाही. याचा अर्थ काय की कदाचित असं होऊ शकतं की त्याच्यामधला पवित्र आत्मा पवित्र आत्मा नाही, जो तो म्हणतो की त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. बदल हा एक एव्हिडंट साईन आहे, एक स्पष्ट आणि ठळक असं चिन्ह आहे. अन्य भाषा हे पहिलं चिन्ह आहे की तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो. कसा मिळतो? परंतु तुमच्यामध्ये झालेला बदल हे स्पष्ट आणि ठळक चिन्ह आहे की तुमच्यामध्ये खरा पवित्र आत्मा आहे. कारण सैतानही खोटे आत्मे देतो. मी इतकं सांगितलं तुम्हाला. आपण स्वतःला चेक करून पाहिलं पाहिजे की माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचा आत्मा आहे, माझ्यामध्ये खरा पवित्र आत्मा आहे का माझ्यामध्ये खोटा आत्मा आहे. मी त्याला पवित्र आत्मा म्हणत नाही, खोटा आत्मा जो सैतान देतो. जस्ट जिबरिंग अँड जॅबरिंग, रगडूंच्या भाषेमध्ये जस्ट जिबरिंग अँड जॅबरिंग, फक्त अन्य भाषा बोलायचं, परंतु नो चेंजेस. तर मग असा व्यक्ती अशा व्यक्तीने हे स्पष्ट होतं की त्या व्यक्तीमध्ये खरा पवित्र आत्मा नाही, आणि त्याने खरा पवित्र आत्मा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहा, आणि सेकंड मेसेज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पवित्र आत्मा हा एक कृपादान आहे, हा एक दान आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की हा पवित्र आत्मा जो तुम्हाला दिलेला आहे आणि ज्यांना मिळणार आहे तोच सार्वकालिक जीवन आहे. तो सार्वकालिक जीवनाचा एक अंश तुमच्यामध्ये आहे. कारण याच पवित्र आत्म्याच्या द्वारा तुम्ही येणाऱ्या राज्यामध्ये गव्हर्न केले जाणार आहात. याच पवित्र आत्म्याच्या द्वारा येणाऱ्या राज्यामध्ये तुमच्यावर हुकूमत होणार आहे. तुम्ही चालवले जाणार आहात याच पवित्र आत्म्याच्या द्वारा. पहा, आणि सार्वकालिक राज्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही असाल त्यावेळेस हाच पवित्र आत्मा तुम्हाला चालवेल. हाच पवित्र आत्मा जो आज त्याचा अंश आपल्यामध्ये आहे, देवाचा अंश हा पवित्र आत्मा आहे जो आपल्यामध्ये आहे, आणि हा आपल्याला सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. की ज्या ठिकाणी तो देवाच्या राज्यापर्यंतची जी आपली वाटचाल आहे ती कशा रीतीने सुखकर होईल याचा प्रयत्न, कन्फर्म असा प्रयत्न पवित्र आत्मा करतो. पवित्र आत्मा हा एक सार्वकालिक जीवन आहे असं मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्या जीवनाने आपण तरले जाऊ. पाऊल बोलतो रोमकारास पत्रामध्ये, याच जीवनाने आपण तरलो जाऊ. कारण पापाचं वेतन हे मरण आहे, आणि परंतु देवाचं कृपादान हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालचं जीवन आहे. म्हणून देवाचं कृपादान पवित्र आत्मा आहे जे आपल्याला मिळालं पाहिजे. देवाचं कृपादान मिळालंय का आपल्याला? पवित्र आत्मा मिळालंय का ते कृपादान? जर नाही मिळालं तर मिळवण्याचा प्रयत्न करा. अजून वेळ आहे तुम्हाला. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत पुरेपूर प्रयत्न करा, पवित्र आत्मा मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं आपल्याला मरण कधी येईल सांगता येत नाही, आपल्याला माहित नाही. बरं, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर सुद्धा बराच कालावधी तुम्हाला जगायचंय. कारण पुरेशा प्रमाणात चेंजेस, पुरेशा प्रमाणात बदल तुमच्या जीवनात झाल्याशिवाय तुम्ही मरू शकत नाही, जर खरा पवित्र आत्मा आहे आणि जर तुम्ही खरे निवडलेले लोक आहात तर. म्हणून मग पवित्र आत्मा मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर पण लगेच मरण नको. फक्त पवित्र आत्मा मिळाला लगेच दुसऱ्या दिवशी मरण पावला तर पवित्र आत्म्याचा तुम्हाला काहीच उपयोग झाला नाही. मग पवित्र आत्मा मिळवणं फक्त गरजेचं नाही, पवित्र आत्म्याने थोडा टायमिंग तुम्हाला तुमच्या जीवनाचा मिळाला पाहिजे की ज्या टायमिंग मध्ये, ज्या पिरियड मध्ये, ज्या कालावधीमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला चेंज करेल. म्हणून पवित्र आत्मा आत्ता जलद गतीने लवकरात लवकर मिळवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहित नाही आपल्या जीवनात काय लिहिलेलं आहे, आपण कोण आहोत. कारण जोपर्यंत पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत आपली निवडणूक पण साबित होत नाही. कारण प्रत्येक निवडलेल्या लेकराला पवित्र आत्मा मिळतोच. आणि जर मिळाला तर याचा अर्थ आम्ही निवडलेला आहे, आपण निवडलेले आहोत.
आणि आणि मग पवित्र आत्मा मिळाल्यानंतर पण बऱ्याच कालावधीपर्यंत आपल्याला जगायचं या पृथ्वीवर आणि पुरेशा प्रमाणात आपल्यामधल्या चुकांचं दुरुस्तीकरण होणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये दुरुस्ती होणे गरजेची आहे. आपल्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि आपल्यामध्ये पवित्रता होणं गरजेचं आहे. त्यावेळेस कुठे आपण मरू शकतो की जिथं पावलासारखे विधान आपण करू शकू की मी माझी धाव संपवली, मी माझा मुकुट मिळवला. त्याला कालावधी लागतो. पवित्र आत्मा आज मिळाला विश्वास. पवित्र आत्मा फक्त पाहिजे आपल्याला, म्हणजे मी देवाचे राज्य जाईल. हो विश्वास तुम्ही आम्हाला शिकवला, पवित्र आत्मा फक्त पाहिजे. तुम्ही अर्धवट ज्ञानाने बोलत आहात. पवित्र आत्मा आपल्याला पाहिजे, ते गरजेचं आहे. तोच संदेश मी देत आहे. पण पवित्र आत्मा आज मिळवायचं आणि उद्या मारायचं. तर मग प्रश्न असा पडतो की परमेश्वराने तुम्हाला पवित्र आत्मा कशासाठी दिला? फक्त अन्य भाषा बोलायला? नाही. पवित्र आत्म्याचा मुख्य हेतू काय? अन्य भाषा बोलणं नाही, ते चिन्ह आहे. पवित्र आत्म्याचा मुख्य हेतू तुम्हाला बदलवणं, तुम्हाला घडवणं, तुम्हाला चेंज करणं. म्हणून पवित्र आत्मा आपल्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. आज मी तिसरा भाग, या काही वचन मी देणार आहे. थोडासा वेळ आहे आपल्याला, परंतु फार सुंदर हा संदेश चालू आहे. याचं ज्ञान, बऱ्याच लोकांचे प्रश्नांची उत्तर मिळत असतील. बरेचसे अंधाराचे भाग आपल्या मेंटॅलिटीमध्ये आहेत आणि माझा विश्वास आहे की या संदेशांच्या द्वारा तुम्हाला उत्तर मिळत असतील. पण मी आज काही नवीन वचन घेणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की पवित्र आत्मा हा किती गरजेचा आहे. सध्या आपण हे शिकत आहोत, पवित्र आत्मा किती गरजेचा आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर का देवाच्या राज्यात आपल्याला जायचं तर देवानं आपल्यावर शिक्का मारला पाहिजे. का एखादा लेटर जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी पाहायचं, समजा पुण्याला एखादं लेटर पाठवायचं, आज मी त्या विषयावर बोलणार आहे. नवीन वचन तुम्हाला देणार आहे, लिहून घेऊ शकता तुम्ही. नवीन वचन, नवीन विधान. जर एखादं पत्र आपल्याला पुण्याला पाठवायचं, एखाद्या गावाला पाठवायचं, तर आपण ते पत्र पोस्टामध्ये टाकतो. पोस्टमन येतो आणि ते पत्र गोळा करतो आणि ते पत्र डायरेक्टली त्या गावाला जात नाही. एक उदाहरण म्हणून मी सांगतो. पण त्या पत्रावर पहिला शिक्का पडतो आणि मग शिक्का पडल्यानंतर ते पत्र पुढे जातं एखाद्या गावाला. जर आता तुम्हाला देवाच्या राज्यात जायचंय, देवाच्या राज्यात आपण या ठिकाणी उपरी आणि प्रवासी आहोत. उपरी आणि प्रवासी पाऊल म्हणतो त्याच्या पत्रामध्ये, इब्री लोकास पत्रामध्ये, आपण या ठिकाणी उपरी व प्रवासी आहोत. आपलं हे जग नाही, आपलं हे राज्य नाही. आपलं राज्य येत आहे, ज्या राज्याची आपण वाट पाहत आहोत. आपण या ठिकाणी उपरी व प्रवासी आहोत आणि या राज्यामध्ये जर का जायचं असेल तर मग देवानं आजच आपल्याला शिक्कामोर्तब केलं पाहिजे. देवाने आपल्यावर शिक्का मारला पाहिजे. पवित्र शास्त्र त्याविषयी शिकवतं की पवित्र आत्मा जो आपल्याला मिळतो तो एक शिक्का आहे. तो एक शिक्का आहे जो परमेश्वर आपल्यावर मारतो, हे कन्फर्म करण्यासाठी की तू माझा निवडलेला आहेस, तू माझा निवडलेला आहेस आणि तू देवाच्या राज्यात जाणार. ज्याला खराखुरा पवित्र आत्मा मिळतो, परमेश्वर त्या व्यक्तीला त्याचं कन्फर्मेशन देतो की तू माझं लेकरू आहेस, तू माझा निवडलेला आहेस. काही वचन आपण पाहणार आहोत या ठिकाणी. इफिसकरास पत्र पहिला अध्याय. पवित्र आत्मा हा एक शिक्का आहे. ही वचन आपण पाहूया. इफिसकरास पत्र पहिला अध्याय, वचन 13 आणि 14 वचनांचं अवलोकन करूया काळजीपूर्वक ऐका. इफिसकरास पत्र पहिला अध्याय 13 व 14 वचन आहे. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर, फार फार पूर्वी ब्रदर्स अँड सिस्टर हे ज्ञान प्रगल्भ होते. फार वर्षापूर्वी आपल्याला असं वाटत होतं की जर देवाच्या राज्यात जायचं तर ख्रिस्ता शरीरामध्ये फक्त येणं मला गरजेचं आहे, सत्य स्वीकारणं गरजेचं आहे, सत्यामध्ये येणं गरजेचं आहे. पण आज असं वाटतं की फक्त तेवढं पुरेसं नाही, तेवढं पुरेसं नाही. पहा, आपल्याला असं वाटायचं की तेवढं पुरेसं आहे. त्या काळी असं वाटायचं की फक्त ख्रिस्ता शरीरात येणं आणि सत्यामध्ये टिकून राहणं एवढं पुरेसं आहे. परंतु नाही, दुसरी पायरी आली.
पाऊल म्हणतो की तुम्ही सत्याचं वचन ऐकलं, ही पहिली पायरी आहे. म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आणि तिथंच थांबला नाही. तारणाची सुवार्ता ऐकली, सत्य मिळालं, ख्रिस्त शरीरात आलं, तुम्ही तिथंच थांबला नाही. पाऊल म्हणतो त्याच्याही पुढे काहीतरी आहे. तो म्हणतो त्याचवर विश्वास ठेवला, ख्रिस्तावरचा तुमचा विश्वास तुम्ही ठेवला. आणि विश्वास ठेवूनच केवळ माणसाचं तारण होतं असं नाही, नीट ऐका. परंतु तो म्हणतो आणि निज जनांच्या मुक्तीसाठी, मुक्ती, रिडम्पशन, इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात रिडम्पशन, मुक्तीसाठी आपल्या वतनाचा विसार. विसार हा एक शब्द आला बघा, विसार. तुम्ही लिहून घेऊ शकता विसार आणि अंडरलाईन करू शकता बायबलमध्ये विसार. असा जो देऊ केलेला पवित्र आत्मा, असा जो देऊ केलेला पवित्र आत्मा, वतनाचा विसार, असा जो देऊ केलेला पवित्र आत्मा, याचा शिक्का देवाच्या महिमाची स्तुती व्हावी म्हणून तुम्हास मिळाला. तुम्हास पवित्र आत्म्याचा शिक्का मिळाला. पाऊल शब्द वापरतो शिक्का आणि शब्द वापरतो विसार. शिक्का म्हणजे मी तुम्हाला इतकं सांगितलं, एखाद्या लेटरवर शिक्का मारला जातो आणि ते दुसऱ्या गावाला जातं. तुम्हाला देवाच्या राज्यात जायचं तर तुम्हाला आजच कन्फर्म केलं पाहिजे की तुम्हाला देवाचे राज्य मिळेल किंवा नाही. गॅरंटी इज हिअर. या ठिकाणी गॅरंटी मिळते. पवित्र आत्मा हा एक गॅरंटी देतो तुम्हाला की तुम्ही देवाचं लेकरू आहात, तुम्हाला देवाच्या राज्यात जायचंय. म्हणून इफिसकरास पत्र एक पहिला अध्याय 13 आणि 14 वचनात सांगतं की तुम्हाला मुक्तीसाठी, तुमची मुक्ती व्हावी. अर्थात येशूने आपल्यासाठी रक्त सांडलं, त्याने आपल्यासाठी प्राण दिला आणि आपल्याला असं वाटतं की त्याने आपल्यावरचं पाप नाहीच केलं, आपल्यावरचं मरण नाहीच केलं. त्याने त्याच्या मरणानं आपल्यावरचं मरण नाहीच केलं. पण आज आपल्यामध्ये मरण आहे किंवा नाही? होय आहे. आपण आपलं पृथ्वीवरचं जीवन जगून मरतो, शारीरिक मरतो. पण मरण नाहीच केलं म्हणजे काय की येणाऱ्या राज्यामध्ये आपल्याला तो सार्वकालिक जीवन देणार आहे. आणि आपल्यावरचं ते सार्वकालिक मरण ज्याला म्हणतो अग्नी आणि गंधकाचं मरण, त्यांनी नाहीच केलं. शारीरिक मरण आपल्याला येऊ शकतं. पण जर आपल्याला देवाच्या राज्यात जायचंय तर आजच त्याचं कन्फर्मेशन आपल्याला मिळतं की आपण देवाच्या राज्यात जाणार. त्याला म्हणतो, पाऊल म्हणतो तुमच्यावर शिक्का मारला मुक्तीसाठी. तुमची मुक्ती होणार, देवाच्या राज्यामध्ये मुक्ती होणार आहे. मेल्यावर मुक्ती होत नाही. कित्येक धर्मामध्ये शिकवलं जातं मेल्यावर मुक्ती होत नाही, तर देवाच्या राज्यामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मुक्ती होणार. ती कशापासून? पाप, मरण आणि शाप. पाप, आज आपल्यामध्ये पाप आहे का? येशूने आपल्यासाठी रक्त सांडलं का? हो. तरी पण आपल्यामध्ये पाप आहे. येशूने आपल्यावरचं मरण नाहीच केलं का? हो. तरी पण आपल्यामध्ये आज मरण आहे. देवाचे लेकरं असूनही शाप आहेत. पण या सर्व गोष्टीतून तो आपल्याला मुक्त करेल. पण हे मुक्तीसाठीच आपण मुक्त व्हावं त्या येणाऱ्या राज्यामध्ये, म्हणून त्याने वतनाचा विसार दिलाय. वतन म्हणजे काय? की देवाचं राज्यचं वतन तुम्हाला मिळेल. शास्त्रवचन सांगते का त्या ठिकाणी बोट ठेवा. इफिसकरास पत्र पहिला अध्यायामध्ये बोट ठेवा. परंतु मत्तई कृष्णवर्तमान, मत्तई कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय शास्त्रवचन सांगतं 5 वचन, जे सौम्य ते धन्य, जे सौम्य ते धन्य, कारण पृथ्वीचे वतन त्यास मिळेल. आता देवाच्या राज्यात जे कोणी जाणार आहेत त्यांना ते देवाच्या राज्याचं वतन मिळणार आहे. वतन, त्याचे ते वारस होणार आहेत. त्यांना ते वतन मिळणार आहे. जसं आईवडिलांची प्रॉपर्टी लेकरांना मिळते, तसं देव त्या लोकांना, जे त्याचे लेकर आहेत, त्यांना ते वतन देणार आहे. पण आपल्याला कसं समजेल की मला ते वतन मिळणार आहे? मला कसं समजेल की मला ते देवाच्या राज्याचं वतन मिळणार आहे? आज पृथ्वीवर जीवन जगत असताना मला हे कसं समजेल की मला देवाच्या राज्याचं वतन मिळणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये? किंवा तुम्हाला कसं समजेल की येणाऱ्या दिवसांमध्ये देवाच्या राज्याचं वतन तुम्हाला मिळणार आहे? तर पाऊल म्हणतो त्यासाठीच तुम्हाला त्या वस्त्राचा विसार आजच दिलाय.
जसं एखादा आपल्याला माहिती आहे विसार, विसार म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला आपण एखादं काम करण्यासाठी आगाऊ रक्कम देतो, ऍडव्हान्स पैसे देतो, त्याला म्हणतो आपण विसार. आपल्या घरामध्ये जर लग्न आहे, मंडप जर टाकायचा तर मंडपवाल्याला आपल्याला विसार द्यावा लागतो, बँडवाल्याला विसार द्यावा लागतो. थोडेफार विसार दिला म्हणजे तो व्यक्ती एंगेज होऊन जातो, तो व्यक्ती त्या दिवशी दुसरीकडे कुठेच जाणार नाही. विसार म्हणजेच काय की विसार त्याच पद्धतीचा आहे की तुम्हाला ज्यावेळेस पवित्र आत्मा मिळतो, हा एक तुम्हाला दिलेला विसार आहे. विसार म्हणजे काय की तुम्ही देवाच्या राज्यात जाणारच, कन्फर्म 100%. ज्याला खराखुरा पवित्र आत्मा मिळालेला आहे किंवा मिळणार आहे किंवा मिळतो, तो व्यक्ती त्याच्यासाठी तो विसार आहे, वतनाचा विसार. अर्थात वतन अजून मिळालेलं नाही त्याला, ते वतन अजून येणार आहे, पण त्या वतनाचा विसार आज त्याला मिळतो. तो वतनाचा विसार असा जो देऊ केलेला पवित्र आत्मा हा तो विसार आहे. याचा शिक्का तुमच्यावर मारलेला आहे. तो म्हणतो देवाच्या महिमाची स्तुती व्हावी म्हणून तुम्हास मिळाला. ज्या लोकांना पवित्र आत्मा मिळाला त्या लोकांविषयी पाऊल या ठिकाणी बोलतो की देवानं ऑलरेडी तुम्हाला वतनाचा विसार दिलेला आहे. हा पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये तो वतनाचा विसार आहे, तो एक शिक्का आहे. म्हणून ज्या लोकांना खराखुरा पवित्र आत्मा मिळालेला आहे ते वतनाचे वारस होणार आहेत, त्यांना वतनाचा विसार देवाने देऊ केलेला आहे. ही किती मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी. म्हणून ज्यांना खराखुरा पवित्र आत्मा आहे त्या लोकांनी आनंद व्यक्त केला पाहिजे की खरंच देवाने मला तो आजच विसार दिलेला आहे देवाच्या राज्यात जाण्यासाठी. म्हणजे मी देवाच्या राज्यात जाणार, मला डाऊटफुल आणि शंका घेण्याची गरज नाही, डाऊटफुल राहण्याची गरज नाही की मी देवाच्या राज्यात जाईल किंवा नाही. हा विसार त्याचं चिन्ह आहे, हा पवित्र आत्मा त्याचं चिन्ह आहे की मी देवाच्या राज्यात निश्चित जाणार. डाऊट राहत नाही. ज्याला कोणाला खराखुरा पवित्र आत्मा मिळाला त्याच्या मनात शंका राहत नाही, त्याने डाऊट घेऊ नये की मी देवाच्या राज्यात जाणार किंवा नाही. तो जाणारच, कारण का म्हणूनच त्याला वतनाचा विसार दिलाय, त्याच्यावर शिक्का मारलाय. शिक्का हे दोन शब्द बघा, शिक्का मारणं आणि वतनाचा विसार मिळणं. विसार म्हणजे ऍडव्हान्स मध्ये परमेश्वराने तुम्हाला देऊन टाकला, ऍडव्हान्स मध्ये, की याच पवित्र आत्म्याच्या द्वारा तुम्ही येणाऱ्या राज्यामध्ये गमन केले जातात. आणि मग आणखीन एक वचन सांगते या ठिकाणी, पहिले इफिसकारास पत्र 4 अध्याय 30 वचन, इफिस 4:30, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. सूचना देतो, डू नॉट ग्रीव द होली स्पिरिट. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. आपण खिन्न कसं करतो पवित्र आत्म्याला? आपण पवित्र आत्म्याची वाणी ऐकत नाही. कित्येक पवित्र आत्मा ज्याच्यामध्ये खराखुरा पवित्र आत्मा आहे तो काय कानात येऊन आपल्या बोलणार नाही, पण आतून तो सूचना देतो. ज्यावेळेस चांगलं काहीतरी करण्याची सूचना आतून मिळते ती पवित्र आत्म्याची सूचना आहे. पवित्र आत्मा वाईट सूचना कधीच देणार नाही. पवित्र आत्मा तुम्हाला कधी म्हणणार नाही वाईट पाप कर. पवित्र आत्मा हे तुम्हाला चांगलं तेच करायला लावेल, जे पित्याला आवडतं तेच करायला लावेल. जर एक म्हणतं कामाला जावं, दुसरं म्हणतं नाही मला चर्चलाच जायला पाहिजे, तर पवित्र आत्म्याची सूचना ही आहे की तू चर्चला जावं, का ते पवित्र आत्म्याची सूचना आहे आणि तुम्ही ती पाळली पाहिजे, त्या सूचनेची अंमलबजावणी केली पाहिजे. पवित्र आत्मा तुम्हाला बळजबरी कधीच करणार नाही, तो तुम्हाला शिकविल, करायचे तुम्हाला. म्हणून आपण चुकीच्या गोष्टींच्या द्वारा पवित्र आत्म्याला खिन्न करू शकतो. म्हणून तो म्हणतो देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खिन्न करू नका. त्याच्या योगे या का खिन्न करू नका? कारण याच पवित्र आत्म्याच्या योगे, इफिस 4:30, त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत, तारणाचा दिवस कधी आला? ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवला प्रभू येशूवर, त्यावेळेस तुमचं तारण झालं का? नाही. लोक तसे म्हणतात, बाहेरचं ख्रिश्चन जग तसं म्हणतं की ज्यावेळेस माझं त्यांना डेट पण माहिती अशी, तारीख पण माहिती अशी, त्यांचं तारण कधी झालं. लोकांना असं वाटतं ज्या दिवशी येशूवर विश्वास ठेवला किंवा वैयक्तिक तारणार म्हणून ख्रिस्त येशूला स्वीकारलं त्या दिवशी त्यांचं तारण झालं. पण नाही, त्या दिवशी तारण होत नाही. खऱ्या अर्थानं तुमचं तारण देवाच्या राज्यामध्ये होतं. तारण या शब्दाचा अर्थ होतो मुक्ती.
तारण या शब्दाचा अर्थ होतो सुटका. कशापासून? पाप, शाप व मरण पासून. देवाच्या राज्यामध्ये गेल्यानंतर पाप, शाप व मरण तुमच्यामधलं परमेश्वर काढून टाकणार, तुम्हाला सुटका देणार, मुक्त करणार, म्हणजे तारण करणार. तारणाचा दिवस त्यावेळेस आहे देवाच्या राज्यात गेल्यानंतर. आणि पाऊल म्हणतो की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, कारण याच पवित्र आत्म्याच्या योगे, त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला. मुद्रा करणं म्हणजे शिक्का मारणं. शिक्का मारणं शब्द तोच आहे, शिक्का मारणं, मुद्रा करणं. पवित्र आत्मा मिळणं म्हणजे परमेश्वर तुमच्यावर एक मुद्रा मारतो की तू देवाच्या राज्यात जाणार. तू तारणासाठी नेमलेलं लेकरू आहेस. जसं आपण पुढे जातो या वचनांमध्ये, आज 3रा संदेश आहे, तसंच आपल्याला समज यायला लागली. माझा तरी विश्वास आहे नवीन लोकांना पण समज यायला लागली आणि जुन्या लोकांना अधिक समज यायला लागली की खरंच पवित्र आत्मा आपल्या जीवनासाठी किती महत्वाचा आहे. कारण ही एक मुद्रा आहे. परमेश्वर त्याच्या लेकरांवर ही एक मुद्रा मारतो, एक शिक्का मारतो, त्यांना विसार देतो. तारणाच्या दिवसापर्यंत तो तुम्हाला घेऊन जातो. हाच पवित्र आत्मा तारणाच्या दिवसापर्यंत तुम्हाला घेऊन जातो. त्याचं कर्तव्य ते तारणाचा दिवस येईपर्यंत. म्हणून पाऊल म्हणतो त्याच्या योगे तुमच्यावर मुद्रा, तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. तुमच्यावर मुद्रा मारलेली आहे. मुद्रा मारणं म्हणजे शिक्का मारणं. दॅट यू विल बी इन द किंगडम, की तुम्ही देवाच्या राज्यात असताल. किती छान गोष्ट आहे बघा, किती किती महत्वाची गोष्ट आहे. म्हणून म्हणतो पवित्र आत्मा मिळवणं गरजेचं आहे, कारण तो शिक्का आहे, कारण तो विसार आहे. आजच आपल्याला विसार मिळवायचा आहे तर आपल्या देवाचं राज्य मिळेल. पहा. आणि मग आणखी काही वचनं पाहूयात आपण. 2 करिंथ याचा 1ला अध्याय, काही वचनं, हा सेक्शन मी आजच्या दिवशी संपू इच्छितो. परंतु 2 करिंथ याचा 1ला अध्याय 22 वचन पाऊल या ठिकाणी बोलतो. 2 करिंथ 1:22 पाऊल बोलतो, त्याने म्हणजे देवाने आम्हावर शिक्काही केला आहे. देवाने आपल्यावर शिक्का केला आहे. कशात शिक्का? शिक्काही केला आहे व आमच्या अंतःकरणात आत्मा हा विसार दिला आहे. विसार या शब्दाचा अर्थ काय होतो? विसार. तो म्हणतो आमच्या अंतःकरणात हा आत्मा विसार दिला आहे. मी तुम्हाला सांगितलं विसार म्हणजे ऍडव्हान्स मध्ये एखाद्याला एखादी छोटीशी रक्कम देऊन ठेवणं आणि एंगेज करून टाकणं. देवाने तुम्हाला एंगेज केलं. जसं लग्नाच्या आधी एंगेजमेंट असते. भावी नवरा मुलगा हा भावी पत्नीला अंगठी घालतो किंवा काहीतरी प्रतीक देतो, तो चिन्ह देतो. तशा प्रकारचं आहे. तुम्ही देवाच्या राज्यात जाताल याचं चिन्ह, याचा शिक्का म्हणजे पवित्र आत्मा आहे, तो विसार आहे. तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवला परमेश्वराने, तुम्ही देवाच्या राज्यात जाताल म्हणून. तो अंतःकरणात, आमच्या अंतःकरणात आत्मा हा विसार दिला. या ठिकाणी पुन्हा ते 2 शब्द आले जे 1ल्या अध्यायामध्ये शब्द आले, शिक्का आणि विसार. पवित्र आत्म्याला पाऊल बोलतो शिक्का आणि तो विसार आहे. म्हणूनच खराखुरा पवित्र आत्मा आपल्या जीवनात मिळवणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला मिळालेला विसार आहे. जर हा विसार मिळाला नाही तर आपण देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. हेही निर्विवाद सत्य आहे. म्हणून पवित्र आत्मा आपल्याला मिळाला पाहिजे. वी मस्ट रिसीव्ह द बॅप्टिझम ऑफ द होली गोस्ट. आणि मग या ठिकाणी 2 करिंथ 5 अध्याय 5 वचन, 5 अध्याय 5 वचन बघूया. सुंदर वचन आहे. 5 अध्याय 5 वचन 2 करिंथ 5:5 ज्याने आम्हास याच करिता सिद्ध केले आहे तो देव आहे. याच करिता सिद्ध केले तो देव आहे. देवाने आम्हास आत्मा विसार असा दिला आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जातो, आत्मा हा विसार आहे. आत्मा हा विसार आहे. आगाऊ दिलेली रक्कम, आत्मा हा विसार आहे. पहा पुन्हा शब्द आला विसार. जवळजवळ 3रं वचन दिलं मी श्रेणीमधलं.
प्रत्येक ठिकाणी शब्द आलाय. पवित्र आत्म्याला विसार असा शब्द आलेला आहे. हा विसार म्हणजे आगाऊच तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये परमेश्वराने देऊन टाकला की तुम्ही देवाच्या राज्यात जाणार. दुसरे कधी 5 अध्याय 5 वचन. आत्मा विसार असा दिला. आणखी एक वचन आपण पाहूया. या ठिकाणी एक बघूया. या ठिकाणी 2 दाखले आपण पाहणार आहोत प्रभू येशूने दिलेले. या ठिकाणी मत्ते कृषी वर्तमान याचा 22वा अध्याय. मत्ते कृषी वर्तमान याचा 22वा अध्याय. आणि या ठिकाणी लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत आहे 22व्या अध्यायामध्ये. आणि पहिलं वचन सांगतं, येशू पुन्हा त्यास दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी केली. पुत्राच्या लग्नाची मेजवानी. आता देवाच्या राज्याचं आगमन आहे त्यावेळेस आणि मेजवानी आहे. आणि ही आध्यात्मिक लँग्वेज आहे. पण शास्त्रवचन सांगतं की 11व्या वचनामध्ये, मी सगळा अध्याय घेत नाही हा सगळा दाखला, पण तुम्हाला महत्वाच्या वचनावर फोकस करायचा आहे. 11 वचन, राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख घातलेला लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख घातल्या वाचून येथे का आलास? Why did you come here? Without wedding garment? तू लग्नाचा पोशाख घातल्या वाचून येथे का आलास? जर तू लग्नाला यायचं होतं तर पोशाख घालायला पाहिजे होता तू लग्नाचा पोशाख. त्याने काही उत्तर केले नाही. 13 वचन, मग राजाने चाकरात सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका, ते रडणे व दात खाणे चालेल, कारण बोलावलेले बहुत आहेत पण निवडलेले थोडके आहेत. कोणता होता हा पोशाख, कोणता आहे हा पोशाख जो आपल्याला पाहिजे? तरच आपल्याला एंट्री आहे त्या मेजवानीसाठी किंवा देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी. कारण पोशाख तो नसेल तर मग पाऊल बोलतो एक ठिकाणी, आपण त्याच्यासमोर उघडे सापडू. आपल्याला पोशाख पाहिजे. पहा, हा आहे पवित्र आत्म्याचा पोशाख. पवित्र आत्मा जो पोशाख आपल्याला घालतो, पहा, आपल्यातलं पाप तो काढून टाकतो. म्हणजे आपली नग्नता झाकतो. आपल्यातलं पाप हे आपली नग्नता आहे. पवित्र आत्मा हे पाप नाहीच करतो, आपली नग्नता झाकून टाकतो. म्हणजे हा पोशाख आहे. पहा, तू लग्नाचा पोशाख घातल्या वाचून येथे का आलास? आता हा पोशाख कुठला? ते आहे पवित्र आत्मा. जो पवित्र आत्मा आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणून या पोशाखाविना आपल्याला मेजवानीसाठी एंट्री सुद्धा नाही. यावरून असं दिसून येतं की खरं पवित्र आत्मा किती गरजेचं आहे. पहा, त्यानंतर आणखी एक शेवटचं वचन मी तुम्हाला देऊ इच्छितो. लूकच्या पुस्तकामध्ये, लूक याचा 15वा अध्याय 22वा वचन. या ठिकाणी मला असं वाटतं उदळ्या पुत्राचा दाखला आहे. उदळा पुत्र ज्यावेळेस पश्चातापी अंतकरणाने पुन्हा घरी येतो, खऱ्या अंतकरणाने घरी येतो, त्यावेळेस बाप त्याला काय देतो ते बघा. 15वा अध्याय आणि वचन 22 वचनात सांगतं, उदळा पुत्र ज्यावेळेस आला पश्चातापी अंतकरणानं, त्या बापानं काय केलं? पण 22वा वचन, पण बापाने आपल्या दासात सांगितले की दासात सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला. लवकर उत्तम झगा आणून याला घाला. पहा, एक संदेश म्हणतो की आपली धार्मिकता ही फाटलेल्या चिंध्यांसारखी आहे. आपली स्वतःची धार्मिकता ही फाटलेल्या चिंध्यांसारखी आहे. आपल्याला धार्मिकता ती पाहिजे जी पवित्र आत्मा आपल्यासाठी देतो. आणि तो म्हणतो याला उत्तम असा झगा घाला. हा पवित्र आत्म्याचा झगा आहे. उत्तम झगा त्याला नाव आलेलं. उत्तम झगा कोणता? पवित्र आत्म्याचा झगा. पवित्र आत्मा तुम्हाला तो देतो. आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. पहा, परमेश्वर हा झगा आणि हा पोशाख पवित्र आत्मा आहे जो आपल्याला परमेश्वर देतो.
यासाठी आपण त्याच्यासमोर उघडे सापडू नयेत. म्हणून पवित्र आत्मा गरजेचा आहे. पवित्र आत्मा वेगवेगळी नावं आज आपण ऐकली. पवित्र आत्मा हा एक शिक्का आहे. पवित्र आत्मा हा एक विसार आहे. पवित्र आत्मा हा एक मुद्रा आहे. इफिस 4:30. तो एक विसार आहे, तो एक शिक्का आहे. पवित्र आत्मा हा एक पोशाख आहे. पवित्र आत्मा हा एक जगा आहे जो आपल्याला देवानं दिला पाहिजे. देवाच्या राज्यात जाण्याच्या आधी, त्या पृथ्वीवर जीवन जगत असताना आपण देवाच्या राज्यात जाणार आहोत याचा एक विचार परमेश्वराने आपल्याला याच कालावधीत दिला पाहिजे. जोपर्यंत जीवन जगत आहोत, जोपर्यंत जिवंत आहोत त्या पृथ्वीवर, तोपर्यंत देवाने आपल्याला हा विचार दिला पाहिजे. म्हणूनच तातडीने, जलद गतीने आपल्याला प्रयत्न केला पाहिजे की हा मला विचार मिळाला पाहिजे. कारण मी निवडलेला आहे किंवा नाही स्वतःविषयी तुम्ही म्हणू शकता, हे तुम्हाला मिळालेल्या पवित्र आत्म्यावरून साबित होईल. कारण प्रत्येक निवडलेल्या लोकांना पवित्र आत्मा मिळतोच. पवित्र आत्मा निवडलेल्या लेकराला मिळतोच. जो कोणी निवडलेला आहे त्याला मिळतो, आणि तो पण खराखुरा पवित्र आत्मा त्याला मिळेल. म्हणून मग आजच्या दिवशी आपण ऐकलं, हा तिसरा भाग मी घेतला की पवित्र आत्मा हा एक शिक्का आहे. हा शिक्का देवाने आपल्यावर मारला पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला पवित्र आत्मा मिळतो त्या दिवशी परमेश्वर आपल्यावर शिक्का मारतो की तू देवाच्या राज्यात जाशील. पवित्र आत्मा मुद्रा मारतो की तू देवाच्या राज्यात जाशील. पवित्र आत्मा ऍडव्हान्स देव आपल्यावर एक तो मुद्रा मारतो. देव आपल्याला तो विसार देतो की उद्या तू देवाच्या राज्यात असशील. ब्रदर्स अँड सिस्टर्स, या संदेशामध्ये आपण जसं पुढे जातोय आपण आपल्याला असं दिसून येतं की खरंच पवित्र आत्मा किती गरजेचं आहे. आपण काय मनचं ज्ञान घेत नाही, आपण सगळे पवित्र शास्त्रातलेच वचन पाहत आहोत. पवित्र शास्त्र आपल्याला पवित्र आत्म्याशी काय काय शिकवतं हे आपण ऐकत आहोत. म्हणून कित्येक लोकांना पवित्र आत्म्याचं महत्व नाही आहे, त्याला माहित नाही पवित्र आत्मा काय आहे. पण गेली ती श्रेणी मधला तिसरा संदेश आज मी तुम्हाला दिलेला आहे. पहिल्या संदेशामध्ये तुम्हाला सांगितलं पवित्र आत्मा कसा मिळतो, अन्य भाषा बोलून कधी मिळतो त्याचंही उत्तर तुम्हाला दिलं. दुसऱ्या संदेशामध्ये मी तुम्हाला सांगितलं पवित्र आत्मा हा एक जीवनी पाण्याचा झरा आहे. तो कृपादान आहे, तो दान आहे, तो मिळावालाच पाहिजे आपल्याला. शोभन स्त्रीला प्रभू येशू तेच म्हणत होता की ते जिवंत पाणी आहे, उकळत्या पाण्याचा झरा आहे. हे प्रतीक आपण पाहिले, दर्शक आपण पाहिले मागच्या संदेशामध्ये. आणि आज आपण पाहिलं की पवित्र आत्मा हा एक शिक्का आहे, एक मुद्रा आहे, एक विसार आहे, एक पोशाख आहे, एक जगा आहे जो आपल्याला मिळालाच पाहिजे. म्हणून बायबल पवित्र आत्म्याविषयी काय काय शिकवतं याविषयी इंटरेस्टिंग लेसन आपल्याला मिळत आहे. देवाच्या नावाला खरंच धन्यवाद देऊया. परमेश्वर आपल्याला पावलोपावली शिकवत आहे. वेळेच्या अभावी मी पुढच्या सेक्शनमध्ये आज जात नाही, परंतु पुढचा सेक्शन हा थोडासा अधिक स्पष्टीकरणाचा आहे. म्हणून आपण बघूया पुढच्या नेक्स्ट टाइम रविवारी आपण याच्या अधिक स्पष्टीकरणामध्ये जाणार आहोत पवित्र आत्म्याविषयीच्या. परंतु आजच्या दिवशी आपल्याला समजलं की पवित्र आत्मा हा एक विसार आहे, एक शिक्का आहे. तर मग आपल्याला मिळवणं तो किती गरजेचा आहे हे प्रत्येक संदेशातून आता हे साबित होत चाललंय की खरंच पवित्र आत्मा आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू टू ऑल ऑफ यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आज पुन्हा एकदा देवाने आपल्याला एकत्र केलं आणि सुंदर असा संदेश पुन्हा एकदा परमेश्वरने आपल्याला दिला की खरं पवित्र आत्म्याचा शिक्का आपल्यावर पण मारला पाहिजे. आपल्यावर म्हणजे माझ्यावर, तुम्ही स्वतःविषयी बोलू शकता, माझ्यावर मारला गेला पाहिजे. तो विचार मला पाहिजे. होईल तितका प्रयत्न करा. मी तुम्हाला म्हटलं कौटुंबिक प्रार्थनेमध्ये प्रार्थना करा, वैयक्तिक रीतीने परमेश्वराला मागा की परमेश्वरा तुम्हाला विचार दे. आवर्जून मागा, आवर्जून मागा. चर्चच असायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला पवित्र आत्मा तुमच्या घरातही मिळू शकतो. तुम्हाला पवित्र आत्मा तुमच्या घरातही मिळू शकतो. तुमची गरज किती आहे त्यावर अवलंबून आहे तुम्हाला किती लवकर मिळेल. तुमची गरज किती आहे त्यावर अवलंबून आहे तुम्हाला पवित्र आत्मा कधी मिळेल. गरज जर एवढी तुम्हाला वाटत नाही तर पवित्र आत्म्यापासून तुम्ही खूप दूर आहात. पण जर खरंच मनाला टूस लागत असेल तर निश्चित
लवकरात लवकर वेळ येईल ती, आणि तो दिवस येईल की ज्याला पवित्र आत्मा नाही त्याला पवित्र आत्मा मिळेल, आणि ज्याला पवित्र आत्मा आहे त्यांनी जलद गतीने त्याला क्रियाशील करणं गरजेचं आहे. पहा, कारण सत्य समजल्यानंतर पण पुन्हा त्यापासून परावृत्त होणं यापेक्षा सत्य न समजलेलं बरं होतं. पेत्र त्याच्या पत्रामध्ये म्हणतो. आपण त्या लोकांपैकी नसावं की एवढे संदेश येत असूनही आपण शांत बसून आहोत आणि आपण निष्क्रिय आहोत, आपण आपल्या पवित्र आत्म्याला पेटवीत नाही. तर मग हे योग्य नाही, आणि हे चिन्ह योग्य नाही. कारण खरा पवित्र आत्म्याने तुम्हाला टोचणी लावली पाहिजे आणि तुम्ही अधिक त्याला क्रियाशील केलं पाहिजे. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आजच्या या संदेशाबद्दल, या स्पष्टीकरणाबद्दल. पवित्र आत्मा एक शिक्का आहे, एक विसार आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना करीत राहा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही करीत आहात आणि अजूनही करीत राहा. आमच्या फॅमिलीसाठी प्रार्थना, आणि त्यानंतर ख्रिस्ता शरीरातील सर्व मिनिस्टर्स आणि त्यांच्या फॅमिलीज, त्यांचे चर्चमधील लोक यांच्यासाठी रोज प्रार्थना करा. सिस्टर पुष्पासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. त्यांनाही आपल्या प्रार्थनेची गरज आहे. मंडळीतल्या लोकांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. सगळ्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे, आणि प्रार्थना कधीच जागृत राहा. या संदेशांचे मनन करा, आणि परमेश्वर निश्चित या संदेशांच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद करेल. मे गॉड ब्लेस यू टू ऑल ऑफ यू. आपण शेवटची प्रार्थना करू. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव आणि गौरव असो परमेश्वरा. धन्य तुझं नाम परमेश्वरा. आज पुन्हा एकदा परमेश्वरा तुझ्या वचनांचं सुंदर असं मार्गदर्शन तू आम्हाला केलं, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो परमेश्वरा. खरोखर बाप्पा, तुझा पवित्र आत्मा हा एक शिक्का आहे, हा ही एक मुद्रा आहे जी तू आमच्यावर मारतोस. देवाच्या राज्यात जाण्यासाठी हा एक आमच्यासाठी मिळालेला एक विसार आहे. आणि खरोखर ज्यांना खराखुरा पवित्र आत्मा मिळालेला आहे, ज्यांना तू दिलास परमेश्वरा, त्यांना हा तू विसार दिलेला आहेस की उद्या ते देवाच्या राज्यात जातील. हे कन्फर्मेशन तू आम्हाला दिलंस, याबद्दल तुझ्या पवित्र नामाला मी धन्यवाद देतो. धन्य तुझं नाम. कारण खरोखर बाप्पा, अनेक लोकांना तुझं पवित्र आत्मा तू दिलेला आहेस. हे प्रभू, त्यांनी तो क्रियाशील करावा म्हणून त्यांना मदत कर. ज्यांना मिळालेलं नाही, जे मागत आहेत, हे प्रभू खरोखर त्यांच्या अंतकरणात अधिक टोचलेलं आव्हान परमेश्वरा, त्या पवित्र आत्म्याच्या त्या स्टेज पर्यंत की जिथं पवित्र आत्मा तू त्यांना देशील, त्या मार्गापर्यंत त्यांना घेऊन जा, त्या लेवलपर्यंत त्यांना घेऊन जा. त्यांची भूक आणि तहान भागव परमेश्वरा, अशी विनंती मी तुला करतो. हे परमेश्वर पित्या, खरोखर बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो ख्रिस्ता शरीरातील मिनिस्टर्स लोकांसाठी परमेश्वरा, त्यांच्या फॅमिलीसाठी, त्यांच्या चर्चमधल्या लोकांसाठी परमेश्वरा. खरोखर बाप्पा, प्रत्येकाबरोबर तू राहा. त्यांच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये भागव. या करोना व्हायरसच्या कालावधीमधून जात असताना प्रभू, प्रत्येकाची गरज तू भागव. जे आजार आहेत बाप्पा आमच्यामध्ये, जे करोना व्हायरस पीडित आहेत, येशूच्या नावामध्ये बाप्पा त्यांना तू आरोग्य दे. येशूला बसलेल्या माराच्या वळाने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले, त्यांना आरोग्य दे परमेश्वरा. त्याचप्रमाणे परमेश्वरा, खरं बाप्पा, त्यांच्या फॅमिलीला तू सांभाळ. प्रभू, या स्थानिक मंडळीतल्या लोकांना परमेश्वरा तू या स्वाधीन घे. खरं बाप्पा, प्रत्येकाची गरज ख्रिस्त येशूमध्ये भागव. प्रभू, त्यांना क्रियाशील कर. ज्यांना पवित्र आत्म्याची भूक आणि तहान आहे त्यांना पवित्र आत्मा दे. ज्यांना पवित्र आत्मा आहे त्यांना क्रियाशील कर. त्यांचा पवित्र आत्मा क्रियाशील कर, अशी विनंती मी तुला करतो. प्रभू, सिस्टर पुष्पाला तू स्पर्श कर येशूच्या नामामध्ये. आरोग्याचा हात तू त्यांना दे बाप्पा, अशी विनंती मी तुला करतो. यासाठी तुझ्या गौरवाची साक्ष त्यांनी तुझ्या मंदिरामध्ये द्यावी. प्रभू, त्यांना तू आतापर्यंत सुखरूप ठेवलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. येथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. आज पुन्हा एकदा तुझ्या वचनांचं बहुमोल मार्गदर्शन तू आम्हाला केलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. माझ्या जिभेला उठताना स्पर्श केलास, माझ्या मुखात शब्द घातलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. येथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नाथ मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. Well, thank you very much. And may God bless you to all of you.